म्हणजे विचार करा, एखाद्या मोठ्या ब्रँडने आपल्या जाहिरातींवर अक्षरशः कोट्यावधी रुपये खर्च केले, भली मोठी मार्केटिंग टीम कामाला लावली. आणि आणि तरीही ती जाहिरात पाहून ग्राहक प्रत्यक्षात ती वस्तू विकत घेतील याची शक्यता फक्त 52% असेल. हो, एक्झॅक्टली. म्हणजे तो एखादा व्यवसाय आहे की नुसता जुगार? आपण जेव्हा दुकानात जाऊन एखादा महागडा फोन किंवा अगदी साधा साबण निवडतो, तेव्हा आपल्याला वाटतं की हा पूर्णपणे आपला स्वतःचा स्वतंत्र निर्णय आहे. बरोबर. पण आजच्या या सखोल चर्चेत आपण ज्या संशोधनात शिरणार आहोत ना, ते ऐकल्यानंतर खरेदीच्या निर्णयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून जाईल. आणि हेच या विषयाचं खरं गांभीर्य आहे. कारण 52% शक्यता म्हणजे अक्षरशः नाणे हवेत उडवून छापा किंवा काटा ठरवण्यासारखं आहे. अगदी बरोबर. आज आपण ज्या संशोधनावर चर्चा करत आहोत ते केवळ एखादा इंटरनेटवरचा लेख किंवा जुजबी मत नाहीये. हे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे सादर झालेल्या एका अत्यंत सखोल अशा PhD प्रबंधाच्या ओपन डिफेन्स किंवा ज्याला आपण वायवा म्हणतो त्या सादरीकरणाचे दस्तऐवज आहेत. अरे वा. हो. आणि डॉक्टर RP जोशी, ज्यांना राजेंद्र पारिजात या नावानेही ओळखले जाते, त्यांनी हे संशोधन सादर केले आहे. आता विद्यापीठीय पातळीवरचा ओपन डिफेन्स म्हणजे तिथे सादर होणारा डेटा अतिशय घासून पुसून तपासलेला असतो, हे वेगळं सांगायला नको. नक्कीच. डॉक्टर MM अली यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉक्टर SG हुंडेकर आणि डॉक्टर SS महाजन यांसारख्या तज्ज्ञांच्या पॅनलसमोर हे सादरीकरण झालंय. त्यामुळे इथे आपण हवेत तीर मारत नाहीये. अजिबात नाही. 21व्या शतकातील जाहिराती ग्राहकांच्या वर्तनावर नक्की कसा प्रभाव टाकतात हे केवळ सिद्धांतांच्या आधारे नाही, तर काय म्हणतो आपण, प्रयोगात्मक पुराव्यांसह कसं सिद्ध केलं गेलं याचा हा एक मास्टर क्लास आहे. खरं तर या संशोधनाची सुरुवातच एका अतिशय भक्कम वैचारिक पायावरून होते. म्हणजे स्थानिक ग्राहकांचा अभ्यास करण्यासाठी संशोधकाने थेट 4 जागतिक दर्जाच्या विचारवंतांच्या सिद्धांतांचा आधार घेतलाय. अच्छा, 4 जागतिक विचारवंत. हो. अल्फ्रेड पोलेट्स, नोम चॉम्स्की, पॉल एकमन आणि रमा बिजापूरकर. स्थानिक डेटा आणि जागतिक सिद्धांतांची अशी सांगड घातल्यामुळे या संशोधनाला जी वैचारिक स्पष्टता मिळाली आहे ना, ती खरंच थक्क करणारी आहे. एक मिनिट, इथे मला थोडं थांबवून विचारावंसं वाटतं. कारण अल्फ्रेड पोलिट्स हे जाहिरात संशोधनातले मोठे नाव आहे हे समजण्यासारखं आहे. रमा बिजापूरकर या भारतीय ग्राहकांच्या मानसिकतेवर आणि वर्तनावर लिहितात, त्याचाही थेट संबंध लागतो. पण नोम चॉम्स्की? बरोबर, तो प्रश्न पडणं साहजिक आहे. म्हणजे चॉम्स्की हे तर जागतिक दर्जाचे भाषाशास्त्रज्ञ आहेत ना. जाहिरातींचा आणि भाषेच्या या गुंतागुंतीच्या सिद्धांतांचा इथे नेमका काय संबंध येतो? संबंध असा आहे की जाहिराती मुळातच एक भाषा आहे जी मानवी मेंदूशी खेळते. ओके. ती विचार प्रक्रियेला कशी दिशा देते. एखादा संदेश, त्याची शब्दरचना आणि त्यातील लपलेला अर्थ मेंदू नक्की कसा डिकोड करतो हे चॉम्स्कींनी अतिशय स्पष्टपणे मांडले आहे. अच्छा. म्हणजे जाहिरातीमध्ये वापरलेला एखादा शब्द केवळ माहिती देत नाही, तर तो मेंदूत एक विशिष्ट चित्र निर्माण करतो. अरे वा. म्हणजे हे समजायला थोडं असं आहे की जाहिरात ही एखाद्या ट्रोजन हॉर्स सारखी काम करते. अगदी तसंच. वरवर पाहता ती एक मनोरंजक गोष्ट किंवा साधी माहिती वाटते, पण चॉम्स्कींच्या सिद्धांतानुसार भाषेचा वापर करून ती मेंदूत प्रवेश मिळवते आणि एकदा का आपला बचाव कमी झाला की ती आत जाऊन ग्राहकाच्या भावनांना ट्रिगर करते. हे अगदी अचूक रूपक आहे. आणि जेव्हा त्या भावना ट्रिगर होतात तिथेच पॉल एकमन यांचा सिद्धांत चित्रात येतो. पॉल एकमन? हो. एकमन यांनी मानवी चेहऱ्यावरील सूक्ष्म हावभावांवर, ज्याला मायक्रो एक्सप्रेशन्स म्हणतात, त्यावर जगप्रसिद्ध संशोधन केले आहे. लोक कागदावरच्या सर्वेक्षणात सहज खोटे बोलू शकतात. मला ही जाहिरात खूप आवडली असा फॉर्म भरून देऊ शकतात. पण एखादी गोष्ट पाहताना त्यांच्या चेहऱ्यावर जे नकळत भाव उमटतात ते कधीच खोटे नसतात. हे खूपच भारी आहे. पण पॉल एकमनचा हा चेहऱ्यावरील हावभावांचा सिद्धांत ऐकायला खूप जागतिक पातळीवरचा वाटतो. मग कोल्हापूरसारख्या ठिकाणी स्थानिक ग्राहकांवर तो प्रत्यक्षात कसा तपासला गेला? हाच तरी अभ्यासाचा गाभा आहे. कारण कागदावर सिद्धांत मांडणं वेगळं आणि तो प्रत्यक्ष माणसांवर सिद्ध करणं वेगळं, नाही का? अगदी बरोबर. आणि येथूनच आपण या संशोधनाच्या अत्यंत नाविन्यपूर्ण पद्धतीकडे वळतो. कारण त्यांनी केवळ नेहमीसारखी 600 लोकांची प्रश्नमंजुषा घेऊन काम संपवले नाही. अच्छा, म्हणजे नुसते फॉर्म्स भरून घेतले नाहीत? नाही. प्रश्नमंजुषा हा एक भाग होता, ज्यातून त्यांना 425 योग्य आणि परिपूर्ण नमुने मिळाले. पण या संशोधनाची खरी ताकद त्यांनी वापरलेल्या ऑब्झर्वेशन मेथडमध्ये आहे. ऑब्झर्वेशन मेथड? ती कशी वापरली?
संशोधकाने स्वयंसिद्धा नावाच्या एका स्वयंसेवी संस्थेत म्हणजे एका NGOमध्ये गृहिणींच्या एका फोकस ग्रुपला एकत्र बोलावलं. ओके. एका नियंत्रित वातावरणात त्यांना जुन्या आणि नव्या वस्तूंच्या जाहिरातींचे व्हिडिओ दाखवण्यात आले. पण एक मिनिट, माणसाचा चेहरा वाचणे हे खूप सब्जेक्टिव्ह नाही का? म्हणजे कसं? म्हणजे एखाद्याला नुसताच कंटाळा आला असेल किंवा डोकेदुखी असेल आणि आपण समजू की त्याला जाहिरात आवडली नाही, हे त्यांनी कसं हाताळलं? हे मोजायचं कसं? हाच तर तो प्रयोगात्मक पुरावा आहे ज्यामुळे या कामाची गुणवत्ता वाढते. हे केवळ वरवरचं निरीक्षण नव्हतं. मग जेव्हा त्या महिला जाहिराती पाहत होत्या तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावांचे अत्यंत बारकाईने व्हिडिओ रेकॉर्डिंग केले गेले. बापरे, व्हिडिओ रेकॉर्डिंग? हो. जाहिरातीच्या कोणत्या सेकंदाला त्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता दिसली, कोणत्या क्षणी त्यांच्यात संवेदी जाणीव म्हणजे सेन्सरी अवेअरनेस निर्माण झाली, डोळ्यांची हालचाल, भुवया उंचावणे यांसारख्या गोष्टींची नोंद करून मग त्यांचे शाब्दिक प्रतिक्रियांसोबत विश्लेषण केले गेले. सब्जेक्टिव्हिटी टाळण्यासाठीच ही दुहेरी पडताळणी केली गेली. अरे वा, म्हणजे एखाद्याला कागदावरचे प्रश्न विचारून तुम्हाला काय वाटतं असं विचारण्यापेक्षा थेट त्यांच्या मेंदूची आणि चेहऱ्याची प्रतिक्रिया कॅमेऱ्यात टिपणे हे खरोखरच खूप अस्सल आणि धाडसी आहे. नक्कीच आहे. आणि यातून जे निष्कर्ष समोर आले ते आपल्या आजूबाजूच्या जगाबद्दल खूप काही सांगतायत. जसं की मी या डेटामध्ये पाहत होतो, 75% लोक आजही उत्पादनांची नवीन माहिती मिळवण्यासाठी छापील माध्यमांचा जाणीवपूर्वक वापर करतात. हो, आजच्या या डिजिटल गदारोळात हा आकडा आश्चर्यकारक वाटू शकतो, पण यामागे एक भक्कम मानसशास्त्र आहे. कसं काय? कारण छापील शब्दांवरचा विश्वास आणि ती माहिती स्वतःच्या गतीने वाचून समजून घेण्याचं स्वातंत्र्य ग्राहकांना जास्त सुरक्षित वाटते. आणि याच प्रयोगातून स्कॉट वॉर्ड मॉडेलचा सिद्धांतही अतिशय स्पष्टपणे सिद्ध झाला. स्कॉट वर्ड मॉडेल म्हणजे जर आपण याला सोप्या भाषेत डिकोड करायचं ठरवलं तर ती ग्राहकाच्या मेंदूत चालणारी एक साखळी प्रक्रिया आहे, बरोबर? अगदी बरोबर. ती एक टप्प्याटप्प्याने घडणारी प्रक्रिया आहे. स्कॉट वर्ड मॉडेलनुसार सर्वात आधी जाहिरात ग्राहकाचे लक्ष वेधून घेते. अटेन्शन. हो. मग तो त्यातील संदेश समजून घेतो. ओके. त्यानंतर त्याच्या जुन्या समजुती बदलून एक नवीन वृत्ती तयार होते आणि सरतेशेवटी तो खरेदीचा निर्णय घेतो. कोल्हापूरच्या त्या प्रयोगात हा पूर्ण प्रवास त्या गृहिण्यांच्या चेहऱ्यांवर आणि प्रतिक्रियांतून वैज्ञानिकदृष्ट्या मोजला गेला. हे खरंच अफलातून आहे. पण आता आपण याच्या सर्वात धक्कादायक भागाकडे येऊया. कारण जेव्हा हा सगळा डेटा गोळा झाला तेव्हा त्याचे सांख्यिकीय विश्लेषण करण्यासाठी त्यांनी KS टेस्ट सारख्या कडक वैज्ञानिक पद्धतीचा वापर केला. हो, KS टेस्ट. आणि अनेक जुने समज खोडून काढले. तिथे नल हायपोथेसिस रिजेक्टेड अशी नोंद आहे. बरोबर. आता नल हायपोथेसिस रिजेक्टेड हे सांख्यिकीच्या भाषेत खूप भारी वाटतंय, पण सोप्या भाषेत सांगायचं तर याचा अर्थ असा की जाहिरातींचा ग्राहकांवर काहीही विशिष्ट परिणाम होत नाही किंवा सगळे परिणाम केवळ योगायोग आहेत, हा जो संशोधनातला डिफॉल्ट समज असतो तो त्यांनी गणिताच्या आणि डेटाच्या आधारे पूर्णपणे खोटा पाडला. अगदी सोप्या भाषेत सांगितलं. म्हणजे जाहिरातींचा ठोस परिणाम होतोच हे सिद्ध झाले. हो, डेटा कधीच खोटे बोलत नाही. परिणाम होतो हे सिद्ध झाले असले तरी तो परिणाम कसा आणि किती होतो ह्याची जी आकडेवारी समोर आली आहे ना, ती आजच्या मार्केटिंग जगतासाठी एका धोक्याच्या घंटेसारखी आहे. धोक्याची घंटा म्हणजे नक्की काय होते? पहिली गोष्ट म्हणजे माध्यमांची वाचक आणि प्रेक्षक संख्या खऱ्या अर्थानं घटत आहे आणि त्यामागील सर्वात मोठे कारण आहे कॉग्निटिव्ह लोड. कॉग्निटिव्ह लोड? हो, ग्राहकांवरील माहितीचा ताण प्रचंड वाढत चालला आहे. मला वाटतं हा कॉग्निटिव्ह लोड प्रत्यक्ष खरेदीच्या वेळी कसा दिसतो हे आपण रोजच अनुभवतो. कसं काय? कारण आपण सगळेच जण रोज शेकडो जाहिराती पाहतो. मोबाईल उघडला की जाहिरात, रस्त्यावर होर्डिंग्स, टीव्हीवर जाहिरात. मेंदूवर माहितीचा इतका बॉम्बार्डमेंट होतोय की माणूस त्या माहितीचे ज्ञानात रूपांतर करूच शकत नाहीये. एक्झॅक्टली. माणसाच्या मेंदूला एकावेळी विशिष्ट प्रमाणातच माहितीवर प्रक्रिया करता येते. जेव्हा 4 वेगवेगळ्या कंपन्यांचे साबण आम्हीच सर्वोत्तम आहोत असे एकाच वेळी ओरडून सांगू लागतात तेव्हा मेंदू थकतो. साहजिकच आहे. या माहितीच्या ताणामुळे जाहिरातींमधील जो खरा प्रामाणिक आणि नैतिक संवाद असायला हवा तो हरवत चालला आहे. कंपन्या ग्राहकांशी संवाद साधण्याऐवजी फक्त गोंधळ निर्माण करत आहेत. आणि त्यात भारतीय ग्राहकाची मानसिकताही मुळातच खूप गुंतागुंतीची आहे हेही यातून समोर येतं. हो, हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. या संशोधनाने एका दुहेरी कचाट्यात अडकलेल्या ग्राहकाचे अचूक वर्णन केले आहे.
भारतीय ग्राहक हा पूर्वेकडील पारंपरिक कौटुंबिक मूल्ये आणि पश्चिमेकडील आधुनिक धावती जीवनशैली या दोन्ही जगांमध्ये विभागला गेला आहे. अगदी बरोबर. त्याला आधुनिक राहायचे आहे, पण कुटुंबाच्या चौकटीत राहून. म्हणूनच तर पाश्चिमात्य देशांमधील जाहिरातींचे थेट कॉपी पेस्ट तंत्र भारतात अनेकदा फसतं. इथला ग्राहक एकाच वेळी परंपरेचा आदर करतो आणि नवीन तंत्रज्ञानाचे आकर्षणही बाळगतो. या गोंधळलेल्या मनस्थितीचा आणि वाढलेल्या त्या कॉग्निटिव्ह लोडचा एकत्रित परिणाम असा झाला आहे की जाहिरातींचा प्रत्यक्ष खरेदीवरील प्रभाव 52% या उंबरठ्यावर येऊन थांबला आहे. हाच तो 52%चा आकडा ज्याने या चर्चेच्या सुरुवातीलाच आपल्याला विचार करायला लावला. होय. जर जाहिरातींचा प्रभाव किमान 60%पेक्षा जास्त असायला हवा होता आणि तो 52%वर अडकला आहे, तर याचा अर्थ उरलेले 48% निर्णय हे जाहिरातींवर अवलंबून नाहीयेत. बरोबर. आणि इथेच मीटू उत्पादनांचा भयानक खेळ सुरू होतो. ओहो, तो तर आणखीच वेगळा विषय आहे. म्हणजे समजा एका मोठ्या ब्रँडनी स्वतःची बाजारपेठ तयार करण्यासाठी करोडो रुपये खर्च केले. त्यांनी जाहिरातींचा भडीमार केला. पण जर प्रभाव फक्त 52% असेल तर बाजारात जाणारा ग्राहक गोंधळलेला असतो. तिथे गेल्यावर त्याला त्याच रंगाची, त्याच नावाशी साधर्म्य सांगणारी दुय्यम दर्जाची मीटू उत्पादने दिसतात. बरोबर. अगदी शेजारी ठेवलेली असतात. आणि जाहिरातीवर एकही रुपया खर्च न करता हे कॉपीकॅट ब्रँड्स मूळ कंपनीच्या कष्टाचा फुकट फायदा घेतात. आणि हा जाहिरात उद्योगासाठी आणि माध्यमांसाठी अस्तित्वाचा धोका आहे. जेव्हा जाहिरातींमध्ये अवास्तव अतिशयोक्ती केली जाते, ज्याला आपण हाईप म्हणतो, जेव्हा खोटे दावे केले जातात, तेव्हा ग्राहकांचा माध्यमांवरचा विश्वासच उडतो. त्यांना जाहिरात मनोरंजक वाटू शकते, पण ती पाहून ते वस्तू विकत घेतीलच याची खात्री देता येत नाही. हे तर फारच गंभीर आहे. संशोधकाने अतिशय स्पष्ट शब्दांत हा इशारा दिला आहे की अतिशयोक्ती आणि अवास्तव दावे हे स्वतः माध्यमांच्या अस्तित्वासाठीच प्राणघातक बनले आहेत. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर जाहिरात पाहिली, आवडली, पण वस्तू काही विकत घेतली नाही, अशी अवस्था. अगदी तसंच. मग यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय आहे? संशोधनाने केवळ समस्या मांडली आहे की काही उपायही सुचवले आहेत? नक्कीच उपाय सुचवले आहेत. जर जाहिराती तर्कशुद्ध, नैतिक आणि वैज्ञानिक पद्धतीने केल्या गेल्या तरच त्या ग्राहकाला निर्णय घेण्यास खऱ्या अर्थाने मदत करतील. ओके. जाहिरातींचा उद्देश केवळ भूलथापा देऊन विक्री वाढवणं हा असू नये. जेव्हा जाहिरात ग्राहकाच्या गरजा समजून घेऊन, योग्य माहिती देऊन, त्याच्या कॉग्निटिव्ह लोडमध्ये भर न टाकता त्याला स्पष्टता देते ना, तेव्हाच तो 52%चा आकडा वाढू शकतो. हे सर्व विश्लेषण ऐकल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की डॉक्टर राजेंद्र पारिजात यांचे हे संशोधन केवळ विद्यापीठाच्या लायब्ररीत धूळ खात पडणारा प्रबंध नाहीये. अजिबात नाही. 21व्या शतकातील ग्राहकांचे वर्तन, त्याचे मानसशास्त्र आणि जाहिरात क्षेत्राचे भवितव्य समजून घेण्याचा हा खऱ्या अर्थाने एक मास्टर क्लास आहे. आणि एकमन यांच्या जागतिक सिद्धांतांना कोल्हापूरसारख्या स्थानिक पातळीवरील प्रयोगात्मक पुराव्यांशी जोडले, ते या संशोधनाची गुणवत्ता अनेक पटींनी वाढवते. नक्कीच. जुन्या समजुतींना सांख्यिकीय कसोटीवर तपासून नल हायपोथिसिस नाकारण्याची वैज्ञानिक दृष्टी या कामाला एका वेगळ्याच उंचीवर नेते. म्हणूनच हे संशोधन आजच्या मार्केटिंगच्या जगात अत्यंत प्रासंगिक ठरते. होय. आणि या चर्चेतून आपण हे नक्कीच समजून घेतलं की खरेदीचा निर्णय हा आपला स्वतःचा नसून त्यामागे जाहिरातींचे अदृश्य धागे कसे काम करतात. बरोबर. पण या माहितीच्या आधारे आपण भविष्यात डोकावून एका नव्या आणि थोड्या अस्वस्थ करणाऱ्या शक्यतेवर विचार करूया. कोणती शक्यता? आजच्या घडीला जेव्हा जाहिरातींचा प्रभाव 52%वर येऊन अडकला आहे आणि मानवी मेंदू माहितीच्या प्रचंड ताणाखाली आधीच थकला आहे, तेव्हा भविष्यात येणाऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे काय होईल? उद्या जेव्हा AI आपल्या प्रत्येक डिजिटल हालचालीचा अभ्यास करून अत्यंत वैयक्तिकृत म्हणजे हायपर पर्सनलाइज्ड जाहिराती तयार करेल, ज्या थेट आपल्या सर्वात नाजूक भावनांना हात घालतील, तेव्हा आपले हे मानवी मन त्या तंत्रज्ञानाला कसे सामोरे जाईल? बापरे, हा खरंच खूप मोठा प्रश्न आहे. आपण या माहितीच्या महापुरात पोहून स्वतःचे निर्णय स्वतः घेणारे अधिक हुशार आणि तर्कशुद्ध ग्राहक बनू की त्या अतिप्रगत जाहिरातींपुढे आपला उरला सुरला 52%चा बचावही कोलमडून पडेल आणि स्वातंत्र्याचा तो आरसा पूर्णपणे फुटून जाईल? हा असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर येणारा काळच देईल.